हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. सो आज आहे एकादशी, तर आता आपण कुठे चाललोय बघूया. चलो. सगळ्यात पहिले स्वामींच्या मठात आलो. इथे छान असं दर्शन घेतलं. तर इथे काहीतरी चालू होतं, त्याच्यामुळे आतमध्ये प्रॉपर जाता नाही आलं. सो बाहेरूनच दर्शन घेऊन निघालो, कारण की घरी येऊन सुद्धा जेवण बनवायचं होतं. सो आज मस्त बेत होता. पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि छोले मस्त असं बनवून घेतलं. सगळं रेडी होतं. छोले आपले फक्त 5 मिनटातच रेडी होत होते, बघू शकता तुम्ही. मस्त असे छोलेसुद्धा बनवले आणि देवालासुद्धा नैवेद्य दाखवला. आम्हीसुद्धा जेवून घेतलं. खूप छान आणि मस्त झालेलं जेवण. पुरी श्रीखंड तर एकदम मस्त लागत होतं. सो अशा प्रकारे जेवणाचं ताट सजवलेलं मी बघू शकता. नॉर्मल एकदम पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, छोले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट ब्लॉग केलं. त्या दिवशी मी काहीच केलं नाही. तर इथे आलेलं पार्सल ह्यांनी मागवलेलं माझ्यासाठी पार्सल. सो इथे आलेलं होतं. मला माहितीच नव्हतं, माझं नाव घेऊन ते आलेले. सो मी तेव्हा म्हणत होती नाही माझं नाही आहे. तर आता दुसऱ्या दिवशी इडली बनवायची होती, म्हणून मी इथे इडलीसाठी सगळं भिजवत ठेवत होती. सो हे रात्री वाटायचं होतं, त्याच्यासाठी चांगलं 7-8 तास हे भिजत ठेवलेलं मी. त्याच्यानंतर रात्री वाटायला घेतलं. सुमारे आय थिंक 2 वाजता का 1 वाजता काहीतरी. सो मी 4-5 वाजता भिजत ठेवलेलं त्यामुळे. आणि इथे अशा प्रकारे पहिलं मी तांदूळ वाटलं, त्याच्यानंतर डाळसुद्धा वाटली, ती व्हाईटवाली म्हणजे सफेद डाळ उडदाची, आणि मिक्स केलं दोन्ही पण. सो इडलीचा बेत होता त्याच्यामुळे. आणि छान असं फर्मेंटेडसुद्धा करून घेतलं, कारण की आता थंडीचं सीझन आहे, म्हणजे पावसाळा, थंडीमध्ये जास्त फर्मेंट होत नाही पीठ. सो व्यवस्थित झाकून वगैरे ठेवायचं आणि जिथे उबदार जागा आहे तिथे ठेवायचं चांगलं. इथे मिक्स वगैरे करून, आणि मीठ अजिबात टाकायचं नाही. जेव्हा आपण बनवायला घेऊ तेव्हाच टाकायचं. आता फक्त तांदूळ आणि हे मिक्स करून ठेवून द्यायचं. त्यानंतर सकाळी डायरेक्ट उठल्यानंतर मी सगळ्यात पहिली चटणी करून घेतली, कारण की गरम गरम इडली काढल्यावर डायरेक्ट खायला बसायला येतं. सो त्याच्यामुळे ते इथे बघू शकता खूप छान अशा इडली झालेली. आणि येस, मी इनो नाही टाकलेलं. तुम्हाला जर एकदम मऊ आणि प्रॉपर पाहिजे असेल ना, तर तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता. आता घरगुतीच होतं आणि मला नव्हतं ते सोडा इनो वगैरे काय टाकायचं, त्याच्यामुळे मी नाही टाकलं. आणि इथे छान असे डोसासुद्धा बनवलेला, खूप छान आणि मस्त झाले. त्यानंतर मी काहीच ब्लॉग केलं नाही त्या दिवशी. डायरेक्ट हा रात्री 12-1 वाजताचा ब्लॉग आहे. त्यावेळी आम्ही पिझ्झा मागवलेला, ह्यांना भूक लागलेली, त्यामुळे मस्त पिझ्झा एन्जॉय केला. आणि झेप्टोवरून सुद्धा मी काही भाज्या वगैरे मागवलेल्या दुसऱ्या दिवसासाठी. सकाळी खूप घाई होते त्यामुळे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.